Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. I am Mrunmayee Joshi, and in today's spoken English session, let us learn about some homonyms. HOMONYMS. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या स्पोकन इंग्लिशच्या सेशनमध्ये आपण होमोनिम्सबद्दल बोलणार आहोत. व्हॉट आर होमोनिम्स? Homonyms are the words having same spelling but different meaning. Homonyms म्हणजे एकाच स्पेलिंगचे आणि उच्चाराचे पण भिन्न अर्थाचे शब्द. आता काही कॉमनली जे वापरात आहेत होमोनिम्स ते आपण बघूयात. पहिला आहे बॅट, BAT. आता ह्या बॅट शब्दाचे दोन अर्थ होतात. BAT बॅट म्हणजे वटवाघूळ आणि BAT बॅट म्हणजे क्रिकेटच्या खेळासाठी वापरली जाणारी लाकडी फळी. तर त्याचा उपयोग कसा होतो? तर जसं आपण वाक्य करतो, ज्या प्रकारे आपण वाक्य करू त्याच्यावरून कुठल्या बॅटचा संदर्भ आहे ते लक्षात येतं. म्हणजे इफ आय से आय वॉज अफ्रेड ऑफ बॅट्स, म्हणजे मला बॅट्सची भीती वाटते, तर या वाक्यात वटवाघूळ म्हणजे मी वटवाघळांना घाबरते असा याचा अर्थ होतो. आणि इफ आय से आय लाईक लाईट बॅट्स फॉर प्लेईंग क्रिकेट, तर त्याचा अर्थ लाकडी फळी असा होणार आहे. मला क्रिकेट खेळण्यासाठी हलक्या बॅट आवडतात. आता दुसरा शब्द बघू आपण, राईट, RIGHT, राईट. याचा पहिला अर्थ आहे बरोबर, म्हणजे आय एम शुअर दॅट आय एम राईट. असं मी जेव्हा म्हणते तेव्हा मला खात्री आहे की मी बरोबर आहे. तर इथे राईटचा अर्थ आहे RIGHT, बरोबर. त्याचा दुसरा अर्थ आहे उजवीकडे. तर त्याचं वाक्यात कसं होईल? टेक अ राईट टर्न टू गो टू द पोस्ट ऑफिस, म्हणजे पोस्ट ऑफिसकडे जाण्यासाठी उजवीकडे वळा. तर इथे राईटचा अर्थ आहे राईट टर्न, म्हणजे उजवीकडचं वळण. ठीक आहे. आता आपण तिसरा शब्द बघूया, फ्लाय, FLY, फ्लाय. तर त्याचा अर्थ, पहिला अर्थ आहे फ्लाय म्हणजे माशी, म्हणजे कवर द फूड अदरवाईज अ फ्लाय मे फॉल इन इट. अन्न झाका नाहीतर त्यात माशी पडेल. तर इथे FLYचा अर्थ माशी असा आहे. FLY, फ्लायचा दुसरा अर्थ आहे उडवणे. सो इफ आय से लेट्स फ्लाय अ काईट, म्हणजे आपण पतंग उडवूया. तर इथे फ्लायचा अर्थ उडवणे असा होतो. कॅन हा अजून एक शब्द आहे ज्याचे दोन अर्थ आहेत, स्पेलिंग सेम आहे, CAN, कॅन. तर पहिला अर्थ आहे शक्यता. कॅन हा शब्द शक्यता दाखवतो. आय कॅन गो टू ऑफिस टुमॉरो, म्हणजे मी उद्या ऑफिसला जाऊ शकते. ही शक्यता या कॅनमधनं आली, CAN, कॅन. आणि जेव्हा मी म्हणते ही ड्रँक कोक फ्रॉम द कॅन, म्हणजे त्यांनी कॅनमधून कोक प्यायला. तर इथे कॅनचा अर्थ आहे टीनची बरणी. अजून एक शब्द आहे फेअर, FAIR, फेअर. याचे दोन अर्थ असतात. पहिला अर्थ आहे जत्रा या अर्थाने. चिल्ड्रन लाईक विलेज फेअर्स, जे मुलांना गावाकडची जत्रा आवडते. तर इथे FAIRचा अर्थ जत्रा असा आहे. FAIR फेअरचा दुसरा अर्थ आहे रिझनेबल किंवा
योग्य. इज इट फेअर टू बॉदर ॲनिमल्स? प्राण्यांना त्रास देणे योग्य आहे का? इथे फेअरचा अर्थ होतो योग्य. पुढचा शब्द मी सांगेन लाय, LIE लाय. तर त्याचा एक अर्थ होतो अनट्रू म्हणजे खोटं, अनट्रूथ. एका लायचा अर्थ होतो खोटे. ही इज टेलिंग अ लाय म्हणजे तो खोटे बोलत आहे. आणि त्याचा दुसरा अर्थ खाली झोपणे असा होतो, LIE लाय. चिल्ड्रन लाईक टू लाय डाऊन ऑन ग्रीन ग्रास. मुलांना हिरव्या गवतावर खाली झोपायला आवडते. तर हे दोन्ही वर्ब्सच होते, LIE लाय, पण त्याचे दोन वेगळे अर्थ निघाले. तर असे अनेक शब्द असतात ज्यांचे अर्थ वेगवेगळे असतात आणि वाक्यात उपयोग केलेल्या, जसं आपण वाक्यात उपयोग करतो त्याच्यावरून त्याचा अर्थ आपल्याला काढता येतो. तर ह्या ज्याचे म्हणजे उच्चार आणि स्पेलिंग दोन्ही सारखे आहेत पण अर्थ वेगळे आहेत अशांना होमोनिम्स असं म्हणतात, HOMONYMS. तर आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण काही होमोनिम्स पाहिले. अजून बरेच होमोनिम्स आहेत, ते आपण जे नेहमी वापरात येतात, जे गोंधळात टाकतात, असे काही होमोनिम्स आपण पुढच्या सेशनमध्ये सुद्धा बघणार आहोत. मला वाटतं आजचं सेशन आपल्याला समजलं असावं. तुम्हाला काही शंका असेल तर मला नक्की सांगा. लेट मी नो इफ यू हॅव एनी डिफिकल्टीज. थँक्यू. हॅव अ हॅपी संडे. धन्यवाद.